माऊली नमस्कार. नमस्कार. कसं यंदाचं सीझन? यंदाचा सीझन म्हणजे हा 2024-23-24चा जो सीझन आहे हा म्हणावा इतका नाही आहे. कारण गेल्या 7 ते 10 वर्षापासून फळमालकांवर खूपच संकटाचं सावट आहे. मध्यंतरीच्या काळात तुम्ही बघितलं असेल 2014 नंतर आपलं राजकारणात फेरबदल झालेला आहे. त्यानंतर नोटाबंदी झालं, तमाशावर त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. बघता बघता आता 2022-21च्या दरम्यान तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोरोनासारखा एक महारोग आला, उभ्या देशाला त्यानं नाडलं. त्यातही आम्हा लोककलावंतांना आणि लोककलावंतांना ज्यांना पोटाला लावलेलं आहे त्या फळमालकांना इतकं सोसावं लागलं का विचारू नका. त्यातून उभारी धरली. गेल्या वर्षाचा सीझन झाला, जेमतेम झाला, तर यावर्षी निवडणुकीचा कालखंड आला. खासदारकीच्या निवडणुका लागल्या लोकसभेच्या, आणि तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही प्रत्यक्षात पाहताय सध्या तर वातावरण काय. त्यामुळं हा सीझन चांगला आहे का या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडनं तरी नाही असं असेल. तुम्ही एक विनोदी कलाकार आहात. विनोद अवसरीकर. विनोद अवसरीकर, पूर्वीचे विनोद आताचे विनोद काय फरक तुम्हाला जाणवतो का? पूर्वीचे प्रेक्षक आणि आताचे प्रेक्षकाचे? मला बघता बघता 38 ते 39 वर्ष झाली तमाशा क्षेत्रात. पूर्वीचा जो विनोद होता तो विनोद रसिकांना भावत होता. म्हणजे आपण नकळत जर एखादा विनोद केला, एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ समजा राम राम मित्रा कसं काय चाललंय, अरे बरं चाललंय, मी तुझ्या घरी गेलो होतो ना रे, काय रे, अरे मग घरी गेलो होतो ना, तुझ्या बायकोच्या आम्याला कुत्रं चावलं, हे अस्सल वाटतं, हे तमाशासाठी अस्सल वाटतं. पण याच्यात गैर काही नाहीये, कारण हे सगळी ठेवण दादा कोंडक्यांनी तुमच्या रुपेरी पडद्यावर करून ठेवलेली. आम्या म्हणजे कोण? आपण सरळ सरळ म्हणतो अमोल तुझ्या पोराचं नाव आहे, गाव काय म्हणतं रे आम्या. म्हणजे हे जे होतं ना त्या लोकांना ते भावत होतं, त्या प्रेक्षकांना. आणि त्या प्रेक्षकांना यासाठी भावत होतं कारण तो प्रेक्षक दिवसभर काबाड कष्ट करत होता आणि मनोरंजन कर आंबेट शोकन नव्हते. त्यावेळेस टीव्हीचा जमाना नव्हता, तुमच्या मोबाईलचा जमाना, त्यामुळे त्यांना ते बरं वाटायचं आणि त्यामुळे ही गोष्ट त्यांना पटून जायची. आता जर हे घेतलं तर खालचा एखादा अमोल उठल आणि त्या कलाकाराला स्टेजवर येऊन कानफडात मारेल. आताची परिस्थिती काय झाली? तुम्हाला विनोद कुठले आवडायला लागले माहिती आहे का? टी व्ही चॅनलला हास्य जत्रा झाली, भाऊ कदम आले किंवा तुमचे बुलेट ट्रेन आली, तुम्हाला हे विनोद आवडत आहेत. पण याच्या मागचा तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं का कधी? याच्या मागचं बॅकग्राऊंड बघा. ते जे स्क्रीन पुढं करतात ना ते कट छाटे. आम्ही कट छाट करत नाही, आम्ही जे आहे ते तुमच्या पुढे ओकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या विनोदात आणि या विनोदात जमीन आसमानचा फरक असेल. आत्ताचा विनोद आत्ताच्या रसिकांना आवडतोय, जुना विनोद जर आत्ता रसिकांना दिला तर रसिक आता थांबणार नाही. आता तुम्ही हा बदल कसा केला? आम्हाला बदल करावा लागला. उदाहरणार्थ बदल या करावा लागला की आता तुम्ही एक प्रश्न विचारला होता पाटील मामांना की बाबा तुम्ही सांगितलं पूर्वीचे विनोद जे होते ते लोकांना आवडायचे, लोक समजून पण घ्यायचे. तेच विनोद जर आता सादर केले तर प्रेक्षकांमधला एखादा माणूस उठेल आणि कलाकाराशी भांडण करेल. तोच विनोद तुम्ही आता कशा शैलीमध्ये मांडता? आता जर तोच विनोद घ्यायचा ठरला तर आता जो टीव्हीचा जमाना चाललेला आहे, जे टीव्हीला एकदम चांगले चांगले कार्यक्रम येतात, पब्लिकला ते झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, विनोद बदली करायची गरजच भासत नाही. विनोद ऐकतच नाही कुणी. विनोद बदली काय करायचं? 15 वर्षाचा कालखंडानंतर विनोद ऐकायलाच कोणी नाही. आम्ही तमाशा सुरुवात करतो ना, ज्या विघ्नहर्ता गणेशाची पूजनानं आम्ही गण करतो, त्या गणाची 2-3 अंतरे असतात. त्या एका अंतऱ्यावर आम्हाला भागवावं लागतं. कारण पहिल्या अंतराला ज्यानं गण सुरू केलाय त्या पठ्ठे बापूरावांचं नाव घेताना, त्या वनाजी बाळांचं नाव घेताना किंवा ज्याने गण तयार केलाय त्या व्यक्तीचं नाव घेताना आपण ज्याला छाप म्हणतो, त्याच्या अगोदर खालचं पब्लिक म्हणते बंद कर, गाणी लाव. कुठला विनोद घेऊन बसलायत? तमाशातल्या कलावंताचा एक स्वतःचा विनोद झाला आहे, आम्ही आमच्या हाताने केलेला नाही. याचं कारण आहे आता सध्या जो मॉडेल जमाना आलाय ना, तरुण पिढी बिघडलेली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. याला जबाबदार स्वतः आहेत आपण. आणि मी तरी म्हणेल मीडिया आहे, मी स्वतः म्हणेल मीडिया आहे. मीडियाने माझ्यावर आक्षेप घेतला तरी चालेल, याला जबाबदार मीडिया आहे. सिद्ध करतो. कार्यक्रम चालू आहे आता समजा नारंगाव या ठिकाणी मुक्कामी संध्याकाळचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम चालू करताना हजारो पब्लिक असेल, हजारो पब्लिक मधले 100 लोक मोबाईलवर शूट करतात. आता शूट करताना काय घेतात याचा अंदाज आहे का? मग ते त्याच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर व्हायरल करतात, लोक ते बघतात. अरे मग तमाशा चांगला नाही, हे काय गाणं बरोबर झालं नाही, हे नाही ते नाही, हे जे करतात ना हे चॅनल महत्वाचे. सरळ सरळ आहे ना, माध्यमांनीच केलंय ना, लोकशाही आहे. हो, तुम्ही माध्यम आम्हाला का वर नेत नाहीत? मग तुम्ही आम्हाला का नेत नाहीत कलावंतांना वर? तुम्ही येऊन जाऊन गौतमी पाटलाचं नाव घेता, आता ज्या मुली आल्यात त्यांची नावं घेता, तुम्ही आमची का नाही नावं घेत? आमच्यात होते ना, आमच्या दत्ता माडिक होते,
चंद्रकांत ढवळपुरीकर होते, तुकाराम खेडकर होते, पांडुरंग मुळे होते. माध्यमांना यांना जुन्यांना वर घ्या ना. तो इतिहास झाला, मग इतिहास तुम्ही पुढे पूर्णवत करणार नाहीत. भूतकाळ झाला, म्हणजे भूतकाळाला तुम्ही पूर्ण आणणार नाहीत. 100% पुढे आणणार. मग ही कामं कुणाची आहेत? वर्तमान काळावर चर्चा करतो ना. वर्तमान कर्तव्य आपण भूतकाळाशीच निगडीत आहेत ना. तोच दोरा धरलाय ना आपण. दोरा तर तोच धरलाय ना आपण. त्याच्या पद्धतीनं चालावं लागेल ना. आता त्याच्याशी नाही निगडीत राहिलो तर हा तमाशा राहणार नाही. कसा राहील तमाशा? तुम्ही माध्यमांना दोष देता. खुली माध्यमं केली कोणी? कोणी केली? लोकांचे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं? आम्ही केलं कलावंतांनी. शासनाचे निर्बंध का नाहीत? कुणावर? आमच्यावर की ते तुमच्यावर? कोण पण येतो, चित्रीकरण करतो, ते पब्लिश करतो. याच्यावर शासनाचं काही नियंत्रण असू दोष शकतं. कोणाचा? याच्यावर मोबाईलवाल्याचा? हो, तो घेतोय. त्याला काय म्हणायचं? माईक मध्ये म्हणायचं का, हे माय बंद करे, घेऊ नकोस. कसं शक्य आहे? कंट्रोल कसा येणार? कंट्रोल नाहीच होत. कंट्रोल होत नाही साहेब. तुम्ही दुःख व्यक्त करायचं, माध्यमांनी दाखवत राहायचं. सरळ सरळ आहे. बरं, काय दाखवता तरी काय तुम्ही? तुमच्या युट्यूब चॅनल चालण्यासाठी मी तर युट्यूबरला हात जोडून विनंती करतो, तुम्ही जे दाखवता ना बाबा, दाखवत जाऊ नका. त्याच्यामुळं काय होतंय, या वर्षीचं तुम्ही एखादं गाणं जर व्हायरल केलं तर पुढच्या वर्षी त्या गाण्याला किंवा त्या कलाकाराला डिमांड राहत नाही. तुमची मुलाखत नाही दाखवायची. नाही नाही, मुलाखत दाखवा ना. मी तर तेच म्हणतो ना, तुम्ही हे दाखवा. आम्ही जे तळतळीने सांगतो ना, हे दाखवा. हे का दाखवत नाही तुम्ही? का दाखवत नाही? तुम्ही दाखवत चला. मूळ मुद्दा राहिला. तुम्ही जे मगाशी म्हणाले की जुने आपण जे विनोद करायचो, नवीन एखादा विनोद कशा पद्धतीने सादर करता आणि तो प्रेक्षकांना, नव्या प्रेक्षकांना आवडतो. मी पुन्हा त्याच प्रश्नावर येतोय. आता विनोद फक्त कलाकाराचा झालाय. विनोद कोणीही ऐकत नाही. सर मान्य, तरी पण तुम्ही विनोद करता. होतच नाही. होतच नाही. वातावरणीमध्ये विनोद करता. आता विनोद- घरी आलो, बरोबर आहे. तुझं बाळ झोपलं होतं, असं वेगळं विनोद मी करतो. तेच सांगायचा प्रयत्न करतो. हे लोकांनाच नको आहे ना. मी गाण्यापासून सांगितलंय, तुम्ही सादर करता ना. करतो, पण आम्हाला मागं पाठवलं जातं. बंद कर रे, बंद कर. ते नको आम्हाला. सादर विनोद कुठले करता? आता सध्या जे पारंपरिक चाललेले आहेत तेच. उदाहरणार्थ आता सध्या राजकारणावर चाललेले आहेत. दोन विनोद. आता समजा राजकारणावर चाललेले आहेत. तर मी आता सध्याचा एक विनोद घेत असतो राजकारणाच्या माध्यमातून. का समाजाला सांगून फायदा नाही. समाजाला सांगून फायदा नाही. माझा मित्र मला म्हणतो, अरे बाबा, लोक तमाशा चालू झाला की तरुण पिढी काय म्हणते का, गणगवळण बंद करा आणि गाणी लावा, गाणी लावा. तेव्हा मी ते माझ्या मित्राला समजून सांगत असतो, त्या सोंगाड्याला, की बाबा त्यात आपला दोष आहे असं नाही आहे. काय झाले, लोकांच्या हातात सध्या मोबाईलचा जमाना आहे, इंटरनेटचं युग आहे. 21वे शतक आहे. प्रत्येक माणूस शिकलेला आहे. 50 आणि 40 हजार रुपयाचा मोबाईल आहे. त्या मोबाईलवर एक ॲप आहे यूट्यूब नावाचं. म्हाताऱ्या माणसापासून तर तरुण पोरापर्यंत आपल्या आयुष्याला जे गमती जमती पाहिजे त्या तिथं मिळल्या जातात, त्याच्यात बघितलं जातं. मग टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भटकणारा हा कलावंत त्याची पोटाची आग कशी विझेल या चिंतेत असताना या लोकांना या यूट्यूबच्या माध्यमातून मिळणाऱ्या खाद्यात आमचं खाद्य हरवून गेलेलं आहे. म्हणून एक काम करायचं, यांना आपण समजावून सांगू. आणि समजावून नाही सांगितलं त्यांना नाही कळलं तर हरकत नाही. तो मला विचारतो, मग याच्या मागचं कारण काय? कारण काही नाही आहे. तू देवळात जातोयस का? हो जातोय. देवळात देवाची मूर्ती कशाची आहे? दगडाची आहे. तू तिला पूजन म्हणून काय करतो? नारळ फोडतो. मग नारळ फोडल्यानंतर तुला देव पावतोय का? नाही. मग ह्यांच्या पुढे डोकं फोडून रक्त भांबाळ झाला तर हे आपल्याला पावणार आहेत का? नाही. संपलं. या पद्धतीचे आता लोकांना मानसिकता निर्माण करण्याचे आता विनोद आहेत. गुलाब मामा झाले, दत्ता माणिक झाले, यांचे जे विनोद होते आता चालत नाही. खरं म्हणजे आम्हाला उभंच करत नाही कोणी. आणि खंत आहे खूप मोठी. प्रश्न तर असा असावा की तमाशा चालेल की नाही. तमाशात आत्ता सध्या या कालखंडामध्ये नवीन कलाकार येतील की नाही? येणार नाही. कोण येतो? भविष्य काळात संपला तमाशा, संपला. मी तर मीडियाला नावं ठेवतो ना. मी म्हणतो ना, मीडियाने केलंय, आम्हाला उचलून धरणं हरकत काय? तुम्हाला माहिती आहे का, तमाशा जर बघत असाल तर तमाशात पहिला कुठलाही तमाशा बघा, हलगीवाला सापडणार नाही. कुठे गेला हलगीवाला? मग आज महाराष्ट्रात हलगीवाले नाही का? वाजंत्री मंडळात हलगीवाला नाही. मग काय येत नाही हलगीवाला? बरं, पेटी मास्तर नाही राहिला का? पेटी मास्तर नाही आहेत का? भजनांमध्ये पेटी नाही का? आहे ना, पेटी आहे, मास्तरही आहेत. मग काय येत नाही? बस. आता राहिलंय कोण? पॅड, ॲक्टो पॅड, ऑर्गन. बरं, पूर्वीची गायिका राहिली का? तुम्ही मागाशी प्रश्न विचारला, गवळण कशी असावी, जुन्या पद्धतीची असावी, पारंपरिक पद्धतीची. आता नवीन गवळणी आल्या, त्या 2 शब्दाच्या आहेत, त्या लोकांना आवडतात का? आवडतात ना. डीजेवर लावतात ना. हो, लोकांची मागणी. चालू कार्यक्रमात पिचली माझी. हो, लावण्यांचा बाजार मांडलाय. ज्या काळात लावणीला जीवदान देण्याचं काम तमाशाच्या माध्यमातून सुरेखा पुणेकरने केलं होतं, त्या सुरेखा पुणेकराचा कार्यक्रम पुण्यामध्ये महिलांसाठी खास ठेवला होता. महाराष्ट्राच्या बाहेर नाही, देशाच्या बाहेर जाऊन आले त्या लावणी घेऊन. मग ही तमाशातलाच अंत आहे ना. हा तमाशातला विभाग आहे ना लावणी.
तुम्ही काय मागताय, प्रेक्षक काय मागताय? आता सध्या लोककलेमध्ये जे लोकगायक आहेत त्यांनी जी नवीन नवीन फॅसिलिटी काढलेली, नवीन नवीन गाणी काढलेली, तीच गाणी आम्हाला करावं लागत आहेत. काय करताय? तमाशाकडे पाहण्याचा कल सध्याच्या प्रेक्षकांचा बदलत चाललाय. जबाबदार कोण? याला जबाबदार कोण असं म्हटलं तर आपण शासनाला काय नावं ठेवू शकत नाही. प्रेक्षक का कलाकार? प्रेक्षक, सरळ सरळ प्रेक्षक. कलाकार राहिलाच नाही. प्रेक्षकांना पण आरोप करतो. हो, मी प्रेक्षकांवर आरोप करतोय, प्रेक्षकांवरच आरोप करतोय आणि उदाहरणासहित आरोप करतो. एका गावात सुपारी दिली, आम्ही कार्यक्रम लावला, कार्यक्रम सुरू झाला, गणगवळण चालू झाली. ज्या गावातल्या मोजक्या लोकांनी बैठक घेऊन सुपारी दिलेली असती ती लोक एका कोपऱ्याला बसले असतात. गावातली तरुण पिढी जाळीच्या समोर असते. गणगवळण चालू झाली की पोरं ओरडायला सुरुवात करतात. गणगवळण नको असते त्यांना, गणगवळण नको, त्यांना हिंदी गाणी पाहिजे असतात, त्यांना 2 अर्थाची मराठी गाणी पाहिजे असतात. मग आम्ही जेव्हा त्या लोकांना सांगतो गावकऱ्यांना का पोरांना दापा, तेव्हा गावकरी शांत असतात. पण तेच गावकरी ज्या गावात शांत असतात तेच गावकरी सुपारी ठरवायला आल्यावर पहिले गाड्या विचारतात, बाया विचारतात. इतकी हेळसंड असते का? करू नका. आम्ही काय केलंय? आम्ही करतो जे आम्हाला सांगा जुनं करायला. कालचं उदाहरण स्पष्टपणे सांगतो. कालचं आम्ही आमचं मराठी टायटल घेत होतो, देहू गावातील तुकाराम महाराज आणि छत्रपतींची गाळाभेट. हे टायटल घेत असताना जेव्हा छत्रपतींची एंट्री होते, छत्रपती तुकारामांच्या पाया पडतात आणि उभे राहतात, तेव्हा एक खालून म्हणतो शिवी देऊन, आता ती शिवी मी देऊ नये खरं म्हणजे, पण शिवी देऊन म्हणतो गाणं लाव. छत्रपती सारख्या माणसाला कुठे गेली आपली अस्मिता? छत्रपती फक्त फोटोमध्ये आहेत, तुमच्या जयंतीला आहेत, मूर्तीमध्ये आहेत, ह्याच्यामध्ये छत्रपती आहेत. आणि छत्रपती शब्दात असावा. छत्रपती महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मावळ्यात असावा. छत्रपतींना जाती धर्म नव्हता. आम्ही तमाशातून करतोय ना, मग हरकत काय? उद्याच्या पुस्तकात छत्रपती 4थीच्या धड्यातनं घालवलाय, आम्हाला उद्याच्या पिढीला दाखवू द्या ना. कुणी सांगायचं असतं हे? कुणी केलं नवीन? आताच्या ज्या नवीन लावणीच्या पोरी आल्या यांना डोक्यावर कोणी घेतलं? प्रेक्षकांनी घेतलं ना. पण एका गावात कार्यक्रम झाला, नंतर त्याची जी व्हायरल होती क्लिप, ती व्हायरल करण्याचं काम कोणी केलं? मीडियानी केलं ना. सोशल मीडिया, मी पत्रकारांना म्हणत नाही, पण ज्याच्या हातात यूट्यूब आहे त्यांनीच केलं ना व्हायरल. तमाशाला का व्हायरल करत नाहीत? टिकेल तुम्हाला वाटतं? समोर दिसतं ती लोक पाहणार, जे माध्यम आहे लोक त्याचा वापर करणार. तर किती वापर करताय? किती वापर करताय? मोबाईल तुमच्याकडं तुमच्या चांगल्या हितासाठी आहे ना. मग असा वापर करून काय फायदा होणार आहे? होणार काय? पूर्वीचे कलाकार, फडमालक, आपलं कुटुंब, तमाशा व्यवस्था या सगळ्या गोष्टी जपायचे. हो. आता तसं पाहायला मिळत नाही. कोण म्हणतं असं? पूर्वीचे फडमालक, आपलं कुटुंब, आपली व्यवस्था, आपला तमाशा जपायचे आणि आता पाहायला मिळत नाही असं कोण म्हणतंय? कोण पूर्वीचे फडमालक निष्ठा, प्रतिष्ठा, कलाकाराचं काळजी घ्यायचे, त्याला कुठली अडचण येणार नाही, सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचे. पूर्वीचे कलाकार सुद्धा निष्ठावंत होते ना, मालकाशी प्रामाणिक राहायचे. आताचे कलाकार उच्च लेखाची घेणार, दुसऱ्याकडे जाणार. आता म्हणजे राग मानू नका, पण आम्हालाही स्पष्ट बोलायला आवडतं. अनेक फडमालकांचे अनेक कुटुंब पाहायला मिळतात बाहेरचे. एक कुटुंब घरी असतं, एक इथं असतं, अजून एक कुठेतरी असतं. दोष कोणाचा? फड मालकाची एक सोडून अनेक कुटुंब आहेत, हा प्रश्न बरोबर आहे. हा ज्याचा त्याचा नीती मामला आहे, ज्याचा त्याचा वैयक्तिक मामला आहे. त्याचं तिच्यावर प्रेम आहे, तिचं त्याच्यावर प्रेम आहे, हा प्रेमाचा भाग आहे. आणि तुम्ही तमाशाच्या चौकटीत प्रेमाचा भाग का आणताय? तमाशा मालकानं, तमाशा फड मालकानं बाहेरची एखाद्या बाईशी संबंध ठेवले. प्रश्न काय येतो, तुम्ही फडामध्ये आलेल्या कलाकाराबरोबर नंतर रिलेशन डेव्हलप करता. हो, प्रश्न साहजिक. मी तेच सांगायचा प्रयत्न करतो ना, त्यांच्या प्रेमाचा भाग आहे ना तो. बाहेर जात बाहेर नाही का? बाहेरच्या चौकटीत समाजात नाही का ह्या गोष्टी आहेत ना? बाहेरच्या समाजात आहेत ना. हा प्रेमाचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक मनाचा आहे. फळमालकाने केलं काय, कलाकाराने केलं काय. एक वैयक्तिक एखादा कलाकार असेल, तो कंपनीत काम करतो, एखादी महिला कलावंत आहे, दोघांची मनं जुळली, दोघांना वाटलं आपण प्रपंच करूया, राहू शकतात, लग्न करू शकतात, त्यांना मुलं होऊ शकतात. प्रश्न लफडे करण्याचा नाहीये. प्रश्न असा आहे की या कलावंतांच्या उद्या मुलांच्या भवितव्याचं काय. मीडियानं काल एक पेपरला बातमी दिली होती, मी ती वाचली, इतका राग आलेला आहे मला त्या गोष्टीचा.
मला वाटतं आम्ही तमाशा मंडळाने त्याचा निषेधही केला आहे. तुम्ही वाचले असेल की काल एका नारंगावामध्ये एक लहान मुलगी आजीच्या काकेतून उचलून आणून तमाशा मंडळात विकण्याचा प्रकार केला. पेपर आउट आहे. तुम्ही वाचलेत का? हा, मग वाचा. नारंगावची त्यावर आमच्या तमाशाचे अध्यक्ष वगैरे सगळे बोलले. कुठला तमाशा असा आहे हो की बाहेरच्या मुली विकत घेते? परवा दिवशीच्या पेपरला आहे. कुठला तमाशा असा आहे बाहेरच्या मुली? कुठली तरी बीड जिल्ह्यातली का कुठली तरी होती. आजीच्या काकी संध्याकाळी झोपली. दोघं नवरा बायकोनी त्यांच्या मुलांनी घेऊन आले. नारंगावमध्ये पोलिटिशियननी पकडले आणि त्यांच्या जाब घेताना त्यांनी सांगितलं की तमाशात विकायची होती. तिचं वय किती? तिचं वय लहान होतं. पोरगी 7-8 वर्षाची असेल. इथं याच कलावंतांच्या पोरांची आबळ चालली. त्यांच्या शिक्षण नाहीये, त्यांना 2 वेळचं जेवण नाहीये. उद्या मे महिन्याची 25 झाल्यावर तमाशा बंद होणार आहे. 4 महिने पावसाळ्यात काय खायचं याची भ्रांता या कलावंतांना आहे. दुसऱ्याच्या मुली घेऊन इथं नाचवायला वेळ लागले तमाशाला. चित्रपटातलं दृश्य तुम्ही परत का उभं करताय? अहो, गाव आम्हाला गावात गेल्यावर धड म्हणत नाही. जाती व्यवस्थेची खापरं आमच्यावर फोडली जातात. पुन्हा असे जर बालिंदे आमच्यावर लागले, तुम्हाला वाटतं आम्हाला लोक जवळ उभी करतील? आणि कलावंत तमासगीर काय हो? आमच्या काय येतं छातीवर कपाळावर काय बोर्ड आहे का? बोर्ड आहे आमच्या तमासगीर? कलाकार, फळमालक किंवा त्याच्या सगळ्या कलांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आजही आहे. दोष कोणाचा? तो इतिहासकालीनही होता. याला दोष म्हणता येणार नाही, प्रवृत्ती म्हणता येईल. याला दोष नाही म्हणता येणार. तो कालही होता, आजही आहे. आणि याला दोष नाही, ही प्रवृत्ती. त्याचं कारण आहे, लोकांना आजही असं वाटतं की तमाशात येणारा हा अल्पसंख्याक खालच्या तळातला वर्गातला माणूस आहे. लक्षात येते का तुमच्या? अल्पसंख्याक खालच्या तळातला, पण एखादा चांगला कलाकार किंवा महिला कलाकार असेल त्यावेळेला मग तो खालच्या वर्गातला आहे असं पाहिलं जात नाही. मग का जात नाही पाहिलं? मग का जात नाही? वरच्या स्टेपला गेल्यावर पाहिलं जात नाही. आमच्या खालच्या स्टेपला पाहिलं जाते ना. आज तुमच्या चित्रपटातली एखाद्या हिरोईनीची मुलगी, ती कुठल्या कास्टची कुठल्या धर्माची याच्याशी मतलब नाही, पण ती जर चांगली नाचायला लागली, अरे वा मस्त सुंदर डान्स करते, आणि आमच्या कलावंतांची पोरगी एखादी नाचायला लागली, त्याला काय होते? हे तमासगिराचीच पोरगी चांगली नाचते. का भेदभाव करताय तुम्ही तमाशाशी? तमाशा कळलाय का तुम्हाला? महाराष्ट्राची लोकसंस्कृती, मराठी भाषा जपणारा हा कालखंडापासून चालत आलेला तमाशा आहे. हा तम गुणांचा नाश करणारा तमाशा आहे. कलावंत स्वतःचं दुःख पडद्याच्या आड ठेवून तुम्हाला तुमचं दुःख हरण करण्याचं काम रात्रीचं करतो तो कलावंत, आणि जे करतो तो तमाशा आहे. तुम्ही विनोदवीर आहात, विनोद बादशाह आहात, असं घरी कधी कुटुंबामध्ये बोलताना एखादा सहज विनोद झाला असं कधी आशा होतं? सुरुवातीच्या कालखंडामध्ये माझं लग्न नवीन झालं होतं आणि मला वाटलं होतं, नवीन बायको होते, की काहीतरी बोलावं. पण असाच विनोद करता करता माझ्या वडिलांनी सांगितलं, बाळ आपण स्टेजवरचे कलाकार आहोत आणि ही जी कला आहे ही स्टेजवर शोभून दिसते, 4 भिंतीच्या आतमध्ये नको. त्यानंतर कुटुंबातील माझी मुलं असतील, माझी फॅमिली असेल, आईवडील असतील, माझे मित्रसंबंध असतील, पुन्हा तो प्रयोग नाही केला. जे काही करायचं आहे ते रंगदेवतेवर गेल्यानंतरच, सध्या तरी नाही. जो विनोद बादशाह असतो त्याला अनेक विनोद सुचतात, एखादा विनोद सहज आपण बोलून जातो. बरोबर. जेवताना किंवा घरामध्ये असे काही गप्पा मारताना एखादा सहज विनोद आपल्याकडनं सुटला तर आपण बोललो गेलो, त्याच्यावरनं एक हशा झाला. तिरस्कारानं बघतात, हाशा होत नाही, पटकन बघतात वळून. का बोललात? विनोद सहज सुचतो ना. कुटुंबात जर हा सहज सुचलेला विनोद असेल तरी कुटुंब तिरक्या नजरेने बघतं, कारण त्यांना हे क्षेत्र माहिती नाहीये. तमाशामध्ये जे विनोद सादर करता किंवा म्हणत असाल नसाल भाग वेगळा, पण मग हे सगळं तयार करता स्क्रिप्टेड की अचानक सुचतं? अचानक. तमाशाला स्क्रिप्ट नाही आहे, नाटकाला स्क्रिप्ट आहे, चित्रपटाला स्क्रिप्ट आहे, तुमचे इतर जे कार्यक्रम आहेत त्याला बतावणीला स्क्रिप्ट आहे. तमाशातल्या सोंगाड्याला स्क्रिप्ट नाही आहे, कारण स्क्रिप्ट म्हटलं बोलणारच काय ना, कारण तो जो ऑडियन्स आहे, तो जो रसिक आहे, प्रेक्षक आहे, तो सगळा मोकळ्या मनाचा आहे ना, बांधावरचा आहे. त्याच्याबरोबर त्याच्याच बांधावरच्या भाषेबरोबर बोलावं लागतं. त्यामुळे हे सुचतं, स्क्रिप्टेड नाही. तुमच्या या विनोद शैलीमुळे त्या फळामध्ये तुमचे अनेक मित्र असतील, अनेक मैत्रिणी असतील, आहेत. रिलेशन कसे जपतात? सध्या तरी त्यांच्याबरोबर बोलताना प्रेमानं बोलायचं. एखादा चुकलाच तर त्याला थोडंसं वरती रागवून बोललं तरी चालतं, की बाबा तू चुकलायस, का चुकलायस, पण त्या 4 पायऱ्या खाली उतरल्यानंतर तो चुकलाय हे त्याला जाणवूही द्यायचं नाही. कारण मग काय होतं, त्याचं मन दुखलं जातं.
की आपल्यापेक्षा मोठा कलाकार आहे, हा आपल्याला खाली बोलला. वरची गंमत अशी असते, वर बोललं तरी चालून जातं, खाली 4 पायऱ्या उतरल्यानंतर नाही. आणि ह्या सगळ्या ज्या नर्तकी भगिनी आहेत किंवा माझे कलाकार भाऊ आहेत, हे आमचं रिलेक्शन फक्त कुणाच्या खांद्यावर टाकायचा, कुणाला विचित्र शब्दात बोलायचं, हे फक्त या 4 पायऱ्यांच्या वर. खाली आल्यानंतर तुम्ही आणि फक्त तुम्ही. मग इथं कुणाचं बोलायला का वास्तव वास्तव आहे तुमचं, तुम्ही आणि कुटुंब आहे हे. आज हे 105 जणांचं कुटुंब आहे. हाच फड नाही, महाराष्ट्रातले 130-35 फड असतील, हे कुटुंब आहे. कारण वेगवेगळ्या गावची, वेगवेगळ्या कुटुंबातली, वेगवेगळ्या घरातली माणसं असतात, वेगवेगळ्या जाती धर्माची असतात. इथं एका माणसाचं डोकं दुखलं तर एखादी बाई बाहेर येऊन विचारते, दादा काय झालं, डोकं दुखतं का रे, गोळी आणून देऊ का. कधी कधी ती हातानं डोकं चेपून देते, तेव्हा खऱ्या अर्थानं आईची आठवण येते. अशा वेळेला घरच्यांना वेगळं काय वाटतं असेल? काहीच नाही. आपण त्यांना फोन, आता सुद्धा फोनची सुविधा चालू झालेली आहे, मग फोन करून सांगायचं मी थोडीशी तब्येत नॉर्मल आहे माझी, संपला विषय. आता सुविधा आहेत. कधी कधी तर माझेच मित्र म्हणजे या तमाशा फडातले कोणी असतील, आपल्यालाच हाताला धरून दवाखान्यात घेऊन जातात, दवाखान्यात घेऊन सेवा करतात. सगळं हे कुटुंब आहे. कुटुंबाप्रमाणे राहिलं ना आपल्या कुटुंबाप्रमाणे तर सगळं चांगलं होतं. समाज खूप सुधारला, समाज खूप बिघडला, पण अजूनही प्रेक्षकांची तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही, बदलच नाही. काय अजूनही खरंच आहे, प्रेक्षकांचा तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. आणि मला तरी वाटतं तो जोपर्यंत बदलेल तोपर्यंत हा तमाशा नावाचा जो भाग आहे कलेचा तो संपुष्टात आला असेल, काळाच्या पडद्यामागे गेला असेल. किती वर्षापासून? 38 वर्ष झाली त्याच ठिकाणी नाही. मी 18-19 वर्ष रघुवीर खेडकर यांच्या फडात होतो, दत्ता माडिकांच्या फडात होतो 7 वर्ष, 8-9 वर्ष ढवळपुरीकरांच्या. आणि हे सगळे मालकं असताना, म्हणजे दत्ता माडिक जिवंत असताना, ढवळपुरीकर जिवंत असताना, त्यानंतर खेडकर आहेत. आणि गेली 10 ते 12 वर्ष मी ह्या फडात आहे. कसा अनुभव? सुंदर. प्रत्येक आपलं काम नेटानं केलं की मालक आपल्याला चांगलं म्हणतो. तुमच्यावर जी जबाबदारी आहे तुम्ही ती नेटानं पार पाडली की मालक तुम्हाला काहीच त्रास देत नाही. विनोदवीर की संत तुकाराम दोन्ही पात्र कशी करू शकतो? सांगायला थोडं अवघड आहे, परत तुम्ही प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर कराल. मी एक चांगला निवेदक आहे. म्हणजे हे कार्य संपलं, बोलण्यावर लक्षात येतं. हे कार्य संपलं की मी लावणीचे निवेदन करतो, ऑर्केस्ट्राचे निवेदन करतो. दुसरी गोष्ट मला लिखाणाचा नाद आहे, मला वाचनाचा छंद आहे, मी नाद आहे. पुन्हा एक प्रश्न तयार झाला. मी म्हणत होतो, मी प्रश्न तुम्ही कराल. लिखाणाचा नाद आहे आणि वाचनाचा छंद आहे. मी 2008ला स्वतःचं व्यावसायिक एक नाटक केलं होतं, घुंगरू असलं महिनेचं, स्वतः दिग्दर्शन केलं होतं. आणि मी नाटकात कामं करतो, तमाशातही करतो, मी जागरण करतो, मी भारूड करतो, मी तमाशा करतो, मी लावणी करतो, ऑर्केस्ट्रा करतो, लोकधारा करतो. पण मी ही 4ही स्टेज फिरत असताना मी जेव्हा भारुडात जातो तेव्हा तमाशातलं एकही वाक्य किंवा भारुडातलं तिथं त्या लोकांना जाणवत नाही की मी तमाशातून आलो आहे. किंवा आता सीझन संपल्यानंतर मी जागरण करतो, देवाची खंडोबाची जागरण वगैरे करतो मी. मग करतो म्हणजे काय करतो, पण तमाशात जे बोलतो ते तिथं बोलत नाही, कारण तो एक श्रद्धेचा भाग आला. लोक आपल्या पायावर नतमस्तक होतात. वाघ्या नावाचा देवाचा एक साक्षीला येतो आणि ते आपल्याला मानतात. त्यामुळे कोणी म्हटलं नाही पाहिजे अरे हा तमाशात होता. लोक ओळखताना ओळखतात, पण तिथं माझ्या मनाला एवढं बरं वाटतं, अरे मी एवढं चांगलं केले, बरं वाटतं. मी नाटक करतो. आताही एक 3 महिन्यापूर्वी मी एक व्यावसायिक नाटक करत होतो, आजही चालू आहे. कोरोनाच्या माध्यमात ते नाटक होतं. सावित्रीताई मेघतुल मुंबईच्या वाशीच्या आहेत, ज्या स्वतः निर्मिती आहेत. चित्रपटाचे डायरेक्टर आहेत गणेश पंडित म्हणून, त्याने ते दिग्दर्शन केलं होतं. लिखाण सुधाकर पोट्यांचं आहे. त्या नाटकात मी 3 महिने काम करून पुन्हा फडातच आलो. मगाशी म्हणाले मी लावण्या पण करतो. हो, अँकरे मी निवेदन करतो. त्याच्या आधी म्हणाले मला काही नाद पण आहे. लिखाणाचा नाद आहे. तू स्वतः लावणी गाता? नाही, मी निवेदन करतो, लावणीचं जे निवेदन करतो. आणि सांगायला मला तुम्हाला अभिमान वाटेल की 2000 आपला आत्तामध्ये 2 वर्षापूर्वी जो कोरोनाचा कालखंड आला तर तुम्ही सर्च करून पाहू शकता. आम्ही अवसरी करून मी वेब सिरीज आहे, जी हलकी फुलकी वेब सिरीज आहे, ती स्वतः मी लिहिलेली, स्वतः दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं. आणि त्यानंतर भर कोरोनामध्ये प्रत्येक कलावंत काम नसताना घरी बसला होता. त्या कालखंडामध्ये मी फळांचा व्यापार रस्त्यावर केला. तद्वत पोट पाणी भरपूर चाललं होतं, पैसे मिळत होते, पण समाजासाठी काहीतरी करावं, कला स्वस्त बसू देत नाही, म्हणून मी स्वखर्चानं कोरोनाचे जनजागृतीचे कार्यक्रम केले, ज्याची दखल
माझी टी व्हीवाल्यांनी घेतली, पेपरवाल्यांनी घेतली. मी 16 ते 17 कार्यक्रम केले. एका दिवसात 5 ते 6 गावं करायचो, स्वखर्चानं, कुणाचाही 1 रुपया न घेता. तुम्ही विनोदवीर आहात. तुमची मुलाखत प्रेक्षकांना किती आवडेल न आवडेल माहीत नाही, परंतु या सगळ्या प्रेक्षकांना हसवण्यासाठी किंवा 23 मिनटं झालेली मुलाखत बोर होऊ नये म्हणून एक शेवटचा विनोद काय सांगाल, तर जेणेकरून प्रेक्षक अरे वाक्या बात आहे. काय होतंय, तुम्हाला मी मगाशी सांगितलं आमचं स्क्रिप्टेड नसतंय. अचानक सुचलेली गोष्ट असते आणि त्यामुळे ती अचानक सुचल्यानंतरच बोलावी किंवा आता सुचेलच असं नाही आहे. स्क्रिप्टेड असते तर मी करून दाखवली असते. खरं तर तुम्ही मला विनोद सादर करायला सांगितलं, परंतु एक विनोदी कलाकार विनोद सादर करण्यापेक्षा एखाद्या विनोदी कलाकारानं एखाद्या चांगल्या भूमिकेकडे वळणं म्हणजे खरं तर माझं ते अस्तित्वच नाही असं म्हणू शकतो. पण या कंपनीत मी तुकारामांची भूमिका करतोय. तर मला असं वाटतं माझ्या प्रेक्षकांसाठी माझ्या तुकोबांची एक 4 वाक्य तुमच्यासाठी. तानाजी मालुसरे तुकाराम महाराजांना हाक मारतायत, महाराज घरात आहेत का, म्हणून तुकाराम महाराज पुढे जात आहेत, पांडुरंग हरी पांडुरंग हरी. तानाजी मालुसरे तुकारामांच्या पाया पडतात आणि मग तुकाराम महाराज त्या तानाजी मालुसऱ्यांना अनुसरून म्हणतात, मज पामराच्या पायावर आपण नतमस्तक झालात. खऱ्या अर्थानं या नाशिवंत देहाला आपण पुण्यवान केलं. तुम्ही माझ्या पायावर नतमस्तक होऊन माझं भाग्य उजळलं. कोण आपण? तानाजी मालुसरे म्हणतात, या देहाला तानाजी मालुसरे म्हणतात. तानाजी मालुसरे, मज तुक्याकडं आपण काय काम काढलं होतं? महाराज, तुमची अभंगवाणी रायगडावर आमच्या महाराजांच्या कानापर्यंत पोचली म्हणून आमच्या राजांना तुमच्यासाठी नजराना पाठवलाय. मालुसरे, या तुक्याला नजरेण्याची काय गरज आहे? खरं तर माझ्या पांडुरंगानं मला काहीच कमी केलं नाही. अंथरायला या जमीन, पांघरायला आकाश, हे सगळं दिलं असताना या मोहात का पडावं बरं मी? मालुसरे, असेच माघारी जा आणि सांगा तुमच्या महाराष्ट्राच्या राजाला, म्हणावं की माझ्या पांडुरंगाच्या या विश्वाच्या साम्राज्यापुढं शिवबा तुझं टिचभर राज्य काय टिकाव धरणार बरं, काय टिकाव धरणार बरं? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.